नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. उपाध्यक्षपदावर विराजमान असलेल्या पदाधिकाऱ्यांनी असे कृत्य करणे योग्य नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची झिरवळ यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया. महिला सुरक्षिततेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व शिवसैनिकांनी घेतली प्रतिज्ञा. सर्वतोपरी संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी आरक्षणासह अन्य मुद्द्यांवर चर्चा निष्फळ झाल्यानं मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेतल्या. या प्रकरणी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहेत आणि मुळामध्ये ते महायुतीमध्ये सरकारमध्ये आहेत. आरक्षणाच्या मागण्यासंदर्भामध्ये, आदिवासींच्या मागण्यासंदर्भामध्ये मग अजितदादा असतील किंवा इतर त्यांचे नेते असतील, ते सुद्धा आता मंत्रालयात उपस्थित आहेत. एखादं आंदोलन करण्यापूर्वी असलेल्या नेत्यांशी बोलणं हे गरजेचं होतं. 11 वाजता कॅबिनेटची बैठक सुरू आहे. बैठक संपल्यानंतर झिरवळांना सुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री हे प्रत्येकाला भेटतात, प्रत्येक शिष्टमंडळाशी चर्चा करतात. गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये आदिवासीचे जे सर्व नेते आले होते त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली होती. मला वाटतं असं आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्र्याला भेटून त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असती आणि मग त्याच्यानंतर लोकशाहीने दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा प्रकारे करायचं, काय करायचं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं. उपाध्यक्ष पदावर आजही विराजमान असलेल्या झिरवळांनी असं कृत्य करणं मला वाटतं ते शोभनीय नाही आहे. कार्यकर्त्यांनी जर केलं असेल तर ते एक वेगळा भाग असू शकतो, पण पदाधिकाऱ्यांनी असं करणं हे योग्य नाही आहे. त्यांच्या मागण्याचा निश्चित सरकार विचार करत आहे. आपणही त्यांनी सुद्धा आता मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा संपेल त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेटावं. मुख्यमंत्री त्यांना आवर्जून भेटतात हे त्यांना सुद्धा कल्पना आहे. म्हणून झालेला प्रकार हा आज सर्व महाराष्ट्रामध्ये जो दिसतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून, त्या प्रकाराला योग्य म्हणावं की अयोग्य म्हणावं याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि मग असे कृत्य करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंबई इथं काढलेल्या मोर्चा दरम्यान संभाजीनगर बोर्डचे विद्युतीकरण केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाराजीचा सूर आवळला. इम्तियाज जलील मुंबईकडे निघाले होते त्यावेळी छत्रपती संभाजीनगर नावाचे जे बोर्ड आढळले त्याला काळं फासलेलं आहे. तुमची काय भूमिका आहे? गुन्हा दाखल झालेला आहे कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये. जे बोर्ड होते ते इथं संभाजीनगर लिहिलं होतं 10 किलोमीटर माइलस्टोन. अशा प्रकारे किलोमीटरचे जे बोर्ड आहे त्याला काळं फासले, संभाजीनगर दिसेल. मला असं वाटतं अशा पद्धतीनं तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही औरंगजेबाच्या अवलादीच्या आधी दाखवूनच दिलंय तुम्ही. कारण छत्रपती संभाजीनगर नाव आता नुसतं सरकारने नाही दिलं तर कोर्टाने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मी सांगत होतो मी एमआयएम अशा पद्धतीने सांगत नाही की देश विघातक सांगत. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मिटवण्याची हिंमत करू शकतात आणि यांच्याशी कोण कसं बोलू शकतं. क्रेडाई महा एक्स्पोच्या वतीनं शहरात जबिंदा मैदान इथं ड्रीम होम एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं असून यात महानगरपालिकेच्या वतीनं घर घेण्याबाबत नियमांची माहिती देण्यासाठी एक स्टॉल लावण्यात आला असून नागरिकांनी सदर स्टॉलला भेट देण्याचं आवाहन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केलंय.
सर्व नागरिकांना माझे सप्रेम नमस्कार। येत्या ऑक्टोबर 3 तारीखपासून 7 तारीखपर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घराच्या एक्सपो असणार आहे क्रेडाईमार्फत आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेचा स्टॉल पण असणार आहे आणि त्या ठिकाणी नव्याने तयार केलेलं ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनचा असेल आणि तसेच TDRच्या बद्दल असेल आणि घर घेत असताना काय काय काळजी घेणे किंवा प्लॉट असेल फ्लॅट असेल घेत असताना काय काळजी घेणे किंवा त्या अनुषंगाने काय नियम आहेत, रेराचे नियम काय आहे आणि गुंठेवारी कायदा काय आहे आणि विशेष म्हणजे TDR त्याबद्दल बरेच लोकांना समज गैरसमज भरपूर आशंका कुशंका हा दूर करण्यासाठी हा एक्सपो मध्ये महानगरपालिकेचा सुद्धा एक मोठा स्टॉल असणार आहे। त्या ठिकाणी आवर्जून आपण भेट द्यावा आणि या 2024-25 या आर्थिक वर्ष आपल्या शहरासाठी फार महत्त्वाचे, कारण या आर्थिक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुद्धा अनाउन्स करण्यात आलं आणि त्याचं कामही सुरू होणार आहेत लवकर आणि त्या अनुषंगाने आपल्या शहरामध्ये येत्या या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला 24 तास पाणी देण्याचं सुद्धा महानगरपालिकेचं नियोजन आहे। 100% ड्रेनेज कनेक्शन्स आहे, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करण्यात आलेले आहे आणि तसेच विविध विकास काम आपल्याला या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करणार आहे आणि नंतर ते आपल्या जे बांधकामाची रेट्स असतील किंवा ज्या काही असतील आपल्या आवडतीने पसंतीने त्या ठिकाणी निवडत असताना काय काळजी घेणे त्या आमच्या अधिकाऱ्यांच्याकडून शंका कुशंका आपण दूर करावी आणि आपण अवश्य भेट द्यावी असे माझ्या कळकळीचे विनंती। महानगरपालिकेच्या वतीनं मनपा प्रियदर्शनी इंदिरा नगर येथील टर्फवरील क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते टर्फवरील क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण आणि साहित्य वाटप करण्यात आलं। या स्पर्धेला मनपा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते टर्फवरील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले। यामध्ये लहान गटामध्ये मिटमिटा शाळेला प्रथम व अशोकनगर शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला। मोठ्या गटात नारेगाव उर्दू या शाळेस प्रथम आणि नारेगाव मराठी या शाळेस द्वितीय क्रमांक मिळाला। या प्रसंगी शिक्षकांची देखील क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये नारेगाव मराठी विजेता संघ व हरसूल शाळा उपविजेता संघ ठरलाय। या तिन्ही गटात विजेता व उपविजेता संघांना ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं। यानंतर 11 केंद्रीय विद्यालयांना संगीत साहित्याचं वितरण करण्यात आलं। या प्रसंगी उपायुक्त अंकुश पांढरे, मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, शिक्षण समन्वयक गणेश दांडगे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, रामनाथ थोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचं स्वागत मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी केलं। या प्रसंगी आयुक्त जी श्रीकांत यांनी क्रिकेट स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलंय। तसंच अशोकनगर शाळेमध्ये टर्फ आणि नारेगाव शाळेमध्ये ॲथलेटिक्स मैदान करण्याची आश्वासनं दिली आहेत। या प्रसंगी प्रियदर्शनी शाळेच्या वतीनं आयुक्त जी श्रीकांत यांना सन्मान चिन्ह देण्यात आलं। या प्रसंगी संजीव सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त आयुक्त महोदय यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेजस्विनी देसले व पूजा सोनवणे यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टर्फ क्रिकेट टूर्नामेंट शशिकांत उबाळे, विजय कोल्हे, फिरोज खान पठाण आणि जुबेर शेख, काकासाहेब जाधव, भारत फुचे, प्रकाश इंगळे यांनी परिश्रम घेतले। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झालीये छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। हर उत्सव ढेर सारी खुशियाँ लेकर आता है, लेकिन उसका असली मजा सिर्फ अपने खुद के घर आता है। उसके लिए परफेक्ट जगह सिर्फ पल्स लाइफ स्पेस। सिडको अप्रूव्ड और NA44 प्लॉट्स, ड्रेनेज लाइन, सेपरेट DP और भी बहुत कुछ। पल्स लाइफ स्पेस, प्रोजेक्ट बाय श्री गणेश डेवलपर्स, गट नंबर 4, ऑपोजिट बजाज गेट, नगर रोड, वालूज। तो ग हे कुठून आणलं? आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक
आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर. आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी काय नाही, चल मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो, याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नारी म्हणजे संस्कार. नारी म्हणजे भक्कम आधार. नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार. नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं. म्हणजे आपलं
बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर आपलं स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसंकल्प मोहिमेअंतर्गत वचन संरक्षणाचे ताई तुझ्या कुटुंबाचे या घोषवाक्यानं शुक्रवारी रोजी महिला सुरक्षिततेची प्रतिक्रिया घेत असंख्य शिवसैनिकांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महिला भगिनींचं सर्वतोपरी संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसंकल्प मोहिमेअंतर्गत वचन संरक्षणाचे ताई तुझ्या कुटुंबाचं या घोषवाक्यानं शुक्रवार रोजी महिला सुरक्षिततेची प्रतिज्ञा शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी घेतली. असंख्य शिवसैनिकांनी दानवे यांच्यासह महिला भगिनींचे सर्वतोपरी संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. मिटमिटा येथील शिवज्ञा रास दांडिया सोहळ्यात आयोजित या कार्यक्रमात असंख्य महिलांसमोर ही प्रतिज्ञा घेण्यात आली. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मासाहेब मीनाताई ठाकरे व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साक्षीनं ही प्रतिज्ञा पार पडली. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संजय मोटे, उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, गणेश लोखंडे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार व संध्या कोल्हे उपस्थित होते. संरक्षणाचे ताई तुझ्या कुटुंबाचे, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, आई तुळजाभवानी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, मासाहेब मीनाताई ठाकरे, मासाहेब मीनाताई ठाकरे व शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून अशी प्रतिज्ञा करतो की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकनिष्ठ शिवसैनिक असून माझ्या संपर्कातील विधानसभा तसेच सर्व क्षेत्रातील सर्व माता भगिनींचे सर्वतोपरी संरक्षण करण्यास मी कटिबद्ध राहीन. सर्व महिला माता भगिनींशी सन्मानाने वागेन. त्यांचे आरोग्य, त्यांचे संरक्षण, त्यांचे कल्याण व त्यांची पारिवारिक समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. महिला कल्याणाच्या या प्रतिज्ञेचा मी पाईक असून राष्ट्र कल्याणाच्या या यज्ञात इतर देखील समाविष्ट करून घेणे हे माझे कर्तव्य समजेल. जय हिंद,
जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मनपा कर्मचाऱ्यास माजी नगरसेविकेच्या पतीनं कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. घरकुल प्रस्तावांची यादी दाखल करून घेणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यास माजी नगरसेवक महेंद्र सोनवणे यांनी कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसंच महिलांना कार्यालयात पाठवून खोट्या केसमध्ये अडकवण्याचा देखील धमकी दिली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक माहितीनुसार फिर्यादी ईश्वर जाधव हे मनपात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. कार्यालयात दैनंदिन काम सुरू असताना आरोपी सोनवणे त्यांच्यासोबत तिघांना घेऊन कार्यालयात आले. त्यांनी लाभार्थ्यांचे बिल लपवून दुसऱ्या पक्षाचं काम पूर्ण करतो असं म्हणत जाधव यांचा गळा पकडला. त्यानंतर सोनवणे यांनी जाधवला मारहाण केली. त्यानंतर देखील सोनवणे यांनी काय केस करायची कर म्हणत जाधव यांना धमकी दिली. या प्रकारामुळे मनपा कर्मचाऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कॉस्मो फाउंडेशन इंटॅक ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा कागजीपुरा यांच्या संयुक्त विद्यमानं कागजीपुरा इथं आयोजित स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत एक विशेष स्वच्छता मोहीम मोठ्याच उत्साहात पार पडली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत कागजीपुरा इथं एक विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेचं आयोजन कॉस्मो फाउंडेशन इंटॅक ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा कागजीपुरा यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं. या उपक्रमात गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तरुण नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला. विशेषतः कॉस्मो फाउंडेशनचे 28 शिक्षकही या मोहिमेत सामील झाले. एकूण 100 पेक्षा अधिक स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला, ज्यामुळे या मोहिमेचा प्रभाव आणखीनच वाढला. उपक्रमाची सुरुवात सकाळी झाली, ज्यामध्ये सर्व सहभागी सदस्यांनी गावातील विविध ठिकाणी स्वच्छता केली. कागजीपुरा गावात स्वच्छतेच्या या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला गेला. उपस्थितांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता याबद्दल चर्चा केली आणि महात्मा गांधी यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला. या प्रकारच्या उपक्रमामुळे खऱ्या अर्थानं विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. सर्वांनी मिळून एकत्र येऊन स्वच्छतेसाठी केलेले हे कार्य खूप प्रेरणादायी ठरलं असा सूर या ठिकाणी उमटला. केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयानं मराठी भाषा 7 समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगानं आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो. शेवटी परत एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. उपाध्यक्षपदावर विराजमान असलेल्या पदाधिकाऱ्यांनी असे कृत्य करणे योग्य नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची झिरवळ यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया. महिला सुरक्षिततेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व शिवसैनिकांनी घेतली प्रतिज्ञा. सर्वतोपरी संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.